श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी वैष्णवी. माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावो ही मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत की उद्या आहे नागपंचमी. तर नागपंचमीच्या दिवशी कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत यासाठी हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, उद्या नागपंचमीच्या दिवशी आपल्या घरामध्ये सुद्धा तुम्ही ज्योतीची पूजा आणि नागदेवतीची पूजा करू शकता. त्यानंतर खूप ठिकाणी बाहेर जाऊन वारुळाच्या ठिकाणी पूजा केली जाते. जशी तुमची पद्धत आहे तशा पद्धतीने तुम्हाला उद्या पूजा करायची आहे. ते झाल्यानंतर तुम्ही खूप ठिकाणी नागदेवताचे चित्र काढलं जातं आणि त्याची पूजा घरातल्या घरात केली जाते. खूप ठिकाणी हळदी कुंकाने काढली जाते. खूप ठिकाणी एखाद्या पानावर पेनाने चित्र काढलं जातं नागदेवतेचं. खूप ठिकाणी हळदी कुंकाचा वापर करून चित्र काढलं जातं. खूप ठिकाणी रांगोळीचा वापर करून नागदेवता काढली जाते. जशी तुमची पद्धत आहे तशा पद्धतीने तुम्हाला उद्या घरातल्या घरात पूजा करायची आहे. तुमच्या इकडं जशी पद्धत आहे, बाहेर जाऊन पूजा करत असतील तर बाहेर जाऊन तुम्हाला पूजा करायची आहे. ते झाल्यानंतर आपल्या घर स्वच्छ करायचं म्हणजे आपलं उंबऱ्याला हळदीचं लेपन उद्या करायचं आहे. आपल्या घरामध्ये भगवान शंकराची पूजा उद्या करायची आहे. आणि ज्यांना काल सर्प दोष जी सांगितला जातो त्यांनी उद्या भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन भगवान शंकराची पूजा करायची आहे. पाणी अर्पण करायचं आहे, बेलपान अर्पण करायचं आहे. ह्या गोष्टी उद्या तुम्हाला करायच्यात. ते झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे की ज्यांना काल सर्प दोष असतो त्यांना नागपंचमीचा उपवास धरायचा असतो असं सांगितलं जातं. खूप ठिकाणी ही पद्धत आहे की नागपंचमीचा उपवास केला जातो. भावाचा उपवास म्हणून आपण गुरुवारी करतो, म्हणजे आदल्या दिवशी आज आपला भावाचा उपवास आहे असं म्हटलं जातं. आणि खूप जण नागपंचमी उद्या आहे 9 तारखेला, तर उद्यासुद्धा खूप जणांना जी काल सर्पदोष सांगितला जातो त्यांनी उद्या उपवास धरायचा आहे, दिवसभर उपवास धरायचा आहे. म्हणजे फराळीच्या गोष्टी आपल्याला खाता येणार आहेत. ते झाल्यानंतर उद्या कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शेतामध्ये जे कामं केली जातात, खुरपणं असेल किंवा एखादं झाड तोडणं असेल किंवा कोणतंही काम शेतातलं असेल ते उद्या तुम्हाला करायचं नाही. म्हणजे माती उकरायची नाही. समजा मातीसुद्धा उकरायची नाही असं उद्या आपल्याला करायचं आहे. ते झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते की घरामध्ये आपण तवा जे असतो तो गॅसवर किंवा चुलीवर ठेवायचा नाही आहे. त्यानंतर आपण ज्या गोष्टी तळत असतो त्या तळायच्या नाही आहेत. म्हणजे तळायच्या सुद्धा गोष्टी उद्या आपल्याला करायच्या नाही आहेत. शाबू जी आहे ते सुद्धा उद्या खायचा नाही आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की विळी असेल, विळीचा वापर करायचा नाही आहे. चाकूचा वापर करायचा नाही, म्हणजे कापण ज्या गोष्टीने करत असतो त्या गोष्टी उद्या करायच्या नाही आहेत. त्याचबरोबर तुम्हाला चाकूचा वापर करायचा नाही, विळीचा वापर करायचा नाही. त्याचबरोबर केस कापायचे नाही आहेत, नखं कापायची नाही आहेत, केस विंचरायची नाही आहेत. ह्या गोष्टींचं पालन उद्या तुम्हाला करायचं आहे. त्याचबरोबर तुमच्या इकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. खूप ठिकाणी असं म्हटलं जातं की आम्हाला जॉबला जायचं आहे, आम्ही काही केस विंचरायचे नाही आहेत का. तुमच्या इकडे जशी पद्धत आहे, तुमच्या घरामध्ये जसं केलं जातं तशा पद्धतीने तुम्हाला उद्या नागपंचमीच्या दिवशी म्हणजे तुमच्या इकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीचा वापर तुम्हाला करायचा आहे. तुमच्या इकडे जर केस कापत नसतील, केस विंचरत नसतील तर तुम्हाला त्या गोष्टी करायच्या नाहीत. आणि तुमच्या इकडे जर तशी पद्धत असेल, जशी पद्धत आहे त्या पद्धतीचा वापर तुम्हाला करायचा आहे आणि ह्या गोष्टी पाळायच्या आहेत. आपल्याला एक दिवस दिलेला आहे की नागदेवतेची पूजा उद्या आपल्याला करायची आहे. खरंच तुम्ही उद्या नागदेवतेची पूजा नक्की करू शकता. आणि ज्यांना काल सर्पदोष आहे त्यांनी तर उद्या नागपंचमीचा उपवास नक्की धरा. आणखी काही प्रश्न असते तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.